मित्रांनो, तुम्हाला तुमच्या फोनमधून एक नवीन इंस्टाग्राम अकाउंट क्रिएट करायचं आहे. तर कशा पद्धतीने तुम्ही तुमचं इंस्टाग्राम अकाउंट एकदम सोप्या पद्धतीत क्रिएट करू शकणार आहात, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. इंस्टाग्राम अकाउंट क्रिएट करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर यायचं आहे. मोबाईल स्क्रीनवर आल्यानंतर तुमच्या फोनमध्ये जे प्ले स्टोअर ॲप्लिकेशन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. इथे तुम्हाला खाली सर्चचं ऑप्शन पाहायला मिळेल, यावरती क्लिक करायचं आहे. नंतर इथे तुम्हाला सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे इंस्टाग्राम टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. इथे तुम्हाला सर्वात आधी इंस्टाग्राम ॲप्लिकेशन हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर मी ऑलरेडी इंस्टाग्राम ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे. इंस्टाग्राम ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. इथे तुम्हाला क्रिएट न्यू अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. जर तुमच्या मोबाईल नंबरने इंस्टाग्राम अकाउंट तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही मोबाईल नंबर टाकू शकता. आणि जर तुम्हाला तुमचं इंस्टाग्राम अकाउंट हे ईमेल आय डीने क्रिएट करायचं असेल तर तुम्ही साइन अप विथ ईमेल ॲड्रेस या ऑप्शनवरती क्लिक करून ईमेल आय डी टाकून तुम्ही जी ईमेल आय डी टाकलेली आहे त्या ईमेल आय डीवर इंस्टाग्राम 6 डिजिटचा कन्फर्मेशन कोड पाठवेल. तो कन्फर्मेशन कोड टाकल्यानंतर तुम्ही पुढची प्रोसेस करू शकणार आहात. तर मी इथे इंस्टाग्राम अकाउंट जे आहे ते मोबाईल नंबरने क्रिएट करणार आहे. तर मी इथे मोबाईल नंबर टाकणार आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर कन्फर्मेशन कोड जो आहे तो ऑटोमॅटिकली घेतलेला आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटसाठी एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तर पासवर्ड असा क्रिएट करायचा आहे जो 6 डिजिटपेक्षा जास्त असेल आणि तुमच्या लक्षात असेल असा तुम्हाला पासवर्ड इथे क्रिएट करायचा आहे. तर पासवर्ड क्रिएट करते वेळेस तुम्ही आयच्या आयकॉनवरती क्लिक करू शकता, जेणेकरून तुम्ही पाहू शकाल की तुमचा जो इंस्टाग्रामचा जो पासवर्ड तुम्ही क्रिएट करत आहात तो बरोबर आहे की नाही. पासवर्ड टाकल्यानंतर सिम्पली नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर आता इथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे. इथे क्लिक करून जन्मदिवस सेट करू शकता आणि यावर क्लिक करून जन्म महिना सिलेक्ट करू शकता. इथे क्लिक करून तुम्ही जन्मवर्ष सिलेक्ट करू शकता. नंतर तुम्हाला इथे सेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जन्मतारीख जी आहे ती तुमची सिलेक्ट होऊन जाईल आणि त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. नाव टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर ऑलरेडी अशा पद्धतीने तुम्हाला इंस्टाग्राम युजर नेम सजेस्ट करेल. इंस्टाग्रामने सजेस्ट केलेलं जर युजर नेम तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला इंस्टाग्रामने सजेस्ट केलेलं युजर नेम आवडलं नसेल तर तुम्ही तुमच्या मर्जीने युजर नेममध्ये चेंजेस करू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता चेंजेस करताना इंस्टाग्रामने अजून 3 युजर नेम सजेस्ट केलेले आहेत. जर तुम्हाला या 3 युजर नेमपैकी जे युजर नेम आवडला असेल तर तुम्ही त्याला सिलेक्ट करून तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटसाठी युजर नेम सिलेक्ट करू शकता. युजर नेम सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इंस्टाग्रामच्या टर्म्स अँड पॉलिसीचं पेज ओपन होईल. तर इथे तुम्हाला आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. आता इथे तुम्हाला इंस्टाग्रामवर प्रोफाईल पिक्चर ठेवण्यासाठी ॲड पिक्चर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला चूज फ्रॉम गॅलरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अलाउ लिमिटेड ॲक्सेस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नंतर इथे तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंटसाठी जी प्रोफाईल पिक्चर ठेवायची असेल ती इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी ते प्रोफाईल पिक्चर सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खाली डन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रोफाईल पिक्चर ठेवल्यानंतर मित्रांनो तुम्ही एडिट या ऑप्शनवर क्लिक करून प्रोफाईल पिक्चर जी आहे ती क्रॉप करून ॲडजस्ट करू शकता. प्रोफाईल पिक्चर ॲडजस्ट केल्यानंतर इथे तुम्हाला वर डनचं ऑप्शन पाहायला मिळेल, यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोफाईल पिक्चर जी आहे ती सेट झालेली आहे. तर आता इथे तुम्ही जी प्रोफाईल पिक्चर इथे सेट केलेली असेल ती जर इंस्टाग्राममध्ये पोस्ट म्हणून जर शेअर करायची असेल
तर तुम्ही या ऑप्शनला ऑन ठेवू शकता आणि जर पोस्ट म्हणून शेअर करायची नसेल तर तुम्ही या ऑप्शनला ऑफ ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला सिम्पली इथे खाली डन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. नंतर तुम्हाला इथे नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला इंस्टाग्राम ॲप्लिकेशनमध्ये तुमच्या कॉन्टॅक्ट नंबरचा ॲक्सेस द्यायचा असेल तर अलाउ या ऑप्शनला क्लिक करू शकता आणि जर इंस्टाग्राम ॲपमध्ये जर तुमच्या फोनमधील कॉन्टॅक्टचा ॲक्सेस द्यायचा नसेल तर डोंट अलाउ या ऑप्शनवर क्लिक करू शकता. तर मी इथे डोंट अलाउ या ऑप्शनला क्लिक करणार आहे. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला सिम्पली नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला इंस्टाग्रामचे नोटिफिकेशन अलाउ करायचे असतील तर अलाउ नोटिफिकेशन्स या ऑप्शनला ऑन ठेवू शकता आणि जर तुम्हाला नोटिफिकेशन अलाउ करायचे नसतील तर या सेटिंगला ऑफ ठेवू शकता. आणि त्यानंतर इथे तुम्हाला गॉट इट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली उजव्या कोपऱ्यात तुमची इंस्टाग्राम प्रोफाईल तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की तुमचं इंस्टाग्राम अकाउंट तयार झालेलं आहे. नंतर इथे क्लिक करून तुम्ही पोस्ट शेअर करू शकता. यावर क्लिक करून तुम्ही रील्स शेअर करू शकता आणि यावर क्लिक करून तुम्ही तुमचे फोटोज आणि व्हिडिओज पाहू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीत तुम्ही तुमचं इंस्टाग्राम अकाउंट फोनमधून क्रिएट करू शकणार आहात. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.